श्री स्वामी समर्थ. 17 मे 2026 अधिक मासात आईची ओटी का भरतात? आई नसेल तर जोडवी बदलताना ही चूक टाळा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस सुख, समृद्धीचा, आनंदाचा आणि खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. मित्रांनो, लवकरच 2026 मध्ये अधिक मास येत आहे. 2026 हे नवीन वर्ष आणि या वर्षाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अधिक मास, म्हणजेच आपला लाडका धोंडाचा महिना. हा महिना म्हणजे साक्षात भगवान विष्णूंच्या आशीर्वादाची एक मोठी पर्वणीच आहे. पण या महिन्यात लेकीने आपल्या आईची ओटी का भरावी? जर आई नसेल तर हा मान नेमका कोणाला द्यावा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मासात म्हणजेच अधिक महिन्यात जोडवी बदलताना महिला नेमक्या कोणती मोठी चूक करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही या चुका होणार नाही. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अधिक मास 2026 तिथी, शास्त्र आणि महत्त्व सविस्तरपणे सांगते, ऐका. 2026 मधील अधिक मासाचा काळ. यंदाचा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास 17 मे 2026 रविवार पासून सुरू होत असून त्याची समाप्ती 15 जून 2026 सोमवार रोजी होणार आहे. या 29 ते 30 दिवसांच्या काळात जेवढी जास्त ईश्वर सेवा घडेल तेवढी तुमच्या कुटुंबासाठी लाभदायक ठरेल. अधिक मासाचे खगोलशास्त्रीय गणित सांगते, ऐका. हा महिना दर 3 वर्षांनी काय येतो हे समजून घेणे खूप गरजेचे आणि रंजक आहे. चंद्रवर्ष, लुनर इयर, चंद्राच्या कलांनुसार चालणारे वर्ष सुमारे 354 दिवसांचे असते. सौर वर्ष, सोलर इयर, पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते ते वर्ष 365 दिवसांचं आणि 6 तासांचे असते. फरक, या दोन्ही कालखंडात दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. निकालाची पद्धत, ऐका. हा फरक साचत जाऊन 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर पूर्ण 1 महिना सुमारे 33 दिवस तयार होतो. ऋतुचक्र आणि सण उत्सव यांचा ताळमेळ बसवण्यासाठी भारतीय ऋषीमुनींनी दर 3 वर्षांनी हा वाढीव महिना जोडण्याची पद्धत सुरू केली, ज्याला आपण अधिक मास असे म्हणतो. पुरुषोत्तम मास हे नाव कसे पडले सांगते, ऐका. प्राचीन कथेनुसार प्रत्येक महिन्याच्या एक अधिपती देवता असतो, पण अधिक मासाचा कोणीही स्वामी नसल्यामुळे त्याला मलमास, मलिन महिना असे म्हटले जाऊ लागले आणि त्याची निंदा होऊ लागली. तेव्हा हा महिना भगवान विष्णूकडे गेला. विष्णूंनी त्याला स्वतःचे नाव दिले पुरुषोत्तम मास. तेव्हापासून या महिन्यात विष्णूची उपासना केल्यास इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फळ मिळते असे मानले जाते. शुभ कार्य वर्जक का असतात सांगते, ऐका. अधिक मास हा सूर्य संक्रांती शिवाय असतो. या महिन्यात सूर्याचे एक राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत नाही, त्यामुळे याला मलिन किंवा रिक्त काळ मानले जाते. म्हणूनच विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन वास्तूचे भूमिपूजन किंवा नवीन व्यवसायाचा श्री गणेशा करणे टाळले जाते. या काळात केलेले कार्य दीर्घकाळ टिकत नाही किंवा त्यात अडथळे येतात अशी धारणा आहे. नामस्मरण आणि दानाचे फळ. जर शुभ कार्य बंद असली तरी साधना करण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. या महिन्यात 33 या आकड्याला खूप
महत्त्व आहे. 33 अनारसे, 33 वस्तू किंवा 33 फळे दान करणे हे तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि प्रगतीसाठी उत्तम मानले जाते. मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे या काळात अत्यंत प्रभावशाली ठरते. स्नान, तीर्थस्नान. शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विकता वाढते. आता वळूया आजच्या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा आणि भाविक विषयाकडे, तो म्हणजे आईची ओटी. मित्रांनो, शास्त्रात म्हटलं आहे, आई म्हणजे साक्षात परमेश्वर. आपल्या जन्मदात्या आईच्या तृणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. पण या अधिक महिन्यात तिची ओटी भरून आपण तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक महिन्यात आईला दिलेलं दान हे थेट भगवंतापर्यंत पोचतंच आणि त्यामुळे आपल्याला आणि आपल्या आईला दोघींनाही अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आई नसेल तर काय करावे? अनेक महिलांना प्रश्न पडतो की जर आई नसेल तर ही ओटी कोणाची भरावी? तर पहा, आई नसेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईंची, काकूची, मावशीची किंवा तुमच्या आयुष्यात आई समान असणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ स्त्रीची ओटी भरून हा विधी पूर्ण करू शकता. आईच्या स्वरूपात त्या माऊलीचे आशीर्वाद घेणे देखील तितकेच फलदायी ठरते. ओटी भरण्याची योग्य वेळ आणि पद्धत. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता, परंतु शक्य असल्यास मंगळवार किंवा शुक्रवार निवडा, कारण हे दोन्ही दिवस देवीचे मानले जातात आणि आई ही देखील आपल्यासाठी एक देवीपेक्षा कमी नाही. ओटीचे साहित्य: तांदूळ अक्षदा म्हणून आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून, खण आणि नारळ सौभाग्यवतीचा मान म्हणून, नवीन साडी. आईसाठी तिच्या आवडीच्या रंगाची एखादी नवीन साडी नक्की घ्या. सुकामेवा आणि मिठाई गोडवा टिकून ठेवण्यासाठी. 33 अनारसे. अधिक मासात 33 या अंकाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे 33 अनारसे सोबत ठेवावे. विशेष वस्तू: हिरव्या रंगाच्या बांगड्या. या अधिक महिन्यात आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून भेट द्या. हिरवा रंग हा निसर्गाचा, वाढीचा आणि सौभाग्याचा प्रतीक आहे. जर तुम्हाला बांगड्या प्रत्यक्ष नेऊन देणे शक्य नसेल तर किमान बांगड्या भरण्यासाठी 101 किंवा 501 रुपये आईच्या हातात नक्की द्या. यामुळे आईचं मन तृप्त होतं आणि तिचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतात. ओटी भरताना काय प्रार्थना करावी? आईला पाटावर बसून तिला हळदी कुंकू लावून जेव्हा तुम्ही तिच्या पदरात ओटी घालता तेव्हा मनात एकच प्रार्थना करा: हे ईश्वरा, माझ्या आईला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभू दे आणि जन्मोजन्मी मला हीच आई मिळू दे. तुमच्या आईचे तृण कधीच फिटत नाही, पण हा छोटासा प्रयत्न तिला किती आनंद देऊ शकतो याचा विचार करा. जोडवी बदलण्याची ती गंभीर चूक सांगते. आता वळूया एका अशा विषयाकडे जो प्रत्येक सुहासिनीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पायातील जोडवी. मित्रांनो, अधिक महिन्यात स्त्रिया आपली जुनी जोडवी बदलतात, त्यात भर टाकतात आणि अगदी नवीन जोडवी खरेदी करतात. आपल्या हिंदू धर्मात मंगळसूत्रानंतर सौभाग्यवती स्त्रीचा सर्वात महत्त्वाचा अलंकार म्हणजे जोडवी मानली जाते. पण ही जोडवी बदलताना अनेक महिला नकळतपणे एक मोठी चूक करतात. ती आपल्या घराच्या समृद्धीवर परिणाम करू शकते. सोन्याची जोडवी का घालू नये? अनेकदा हौस म्हणून किंवा आपली श्रीमंती दाखवण्यासाठी काही महिला सोन्याची जोडवी पायात घालतात, पण शास्त्रानुसार सोनं हे साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आपण सोनं डोक्यावर किंवा अंगावर धारण करतो. पाय
पायात घालणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखं आहे. जेव्हा आपण सोन्याची जोडवी पायात घालतो तेव्हा पावलांना स्पर्श जमिनीला होतो, धुळीला होतो आणि कुठेतरी आपण आपल्या ऐश्वर्याचा अनादर करतो. त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते अशी धारणा आहे. त्यामुळे तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी पायात सोन्याची जोडवी कधीही घालू नका. चांदीची जोडवी का असावी तर शास्त्रीय आणि धार्मिक कारण सांगते. जोडवी नेहमी चांदीचीच असावी यामागे 2 महत्त्वाची कारणे आहे. धार्मिक कारण, चांदी हा धातू चंद्राशी संबंधित आहे, तो मनाला शांती देतो. चांदीची जोडवी पायात घातल्याने पती पत्नींमधील नातं मजबूत होतं आणि घरात सुख शांती नांदते. शास्त्रीय कारण, आपल्या पायाच्या बोटांमधून शरीरातील ऊर्जा जमिनीकडे वाहत असते. चांदी हा धातू उष्णता शोषून घेतो आणि शरीरातील ऊर्जेला समतोल राखतो. त्यामुळे स्त्रियांमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विकता वाढते. जोडवी बदलण्याची योग्य पद्धत, या अधिक महिन्यात जर तुम्हाला जोडवी बदलायची असतील तर गुरुवार किंवा शुक्रवार या 2 दिवसांपैकी एक दिवस निवडा. हे दोन्ही दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ मानले जातात. आईकडून जोडवी घेण्याचे महत्त्व, एक जुनी परंपरा अशी आहे की अधिक मासात जशी मुलगी आईची ओटी भरते तसंच आईने आपल्या लेकीला नवीन जोडवी करून द्यावीत. जर तुमच्या आईला शक्य नसेल तर त्यांच्याकडून जोडवी करून घेणे हे तुमच्या सौभाग्यासाठी अत्यंत फलदायी मानलं जातं. पण जर आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतः खरेदी केली तरी चालतील. फक्त ती चांदीचीच असावीत याची काळजी घ्या. तुमच्यासाठी हे खास सांगितलं. तुमच्यापैकी किती जणींना हे माहीत होतं की सोन्याची जोडवी का घालू नये? कमेंटमध्ये नक्की सांगा. हौस महत्त्वाची आहेच, पण धर्माच्या आणि शास्त्राच्या चौकटीत राहून केलेली हौस घरासाठी सुख घेऊन येते. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही. काय करावे आणि काय टाळावे? मित्रांनो, अधिक मासात आपण खूप सेवा करतो, पण छोट्याशा चुकीमुळे या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच या महिन्यात आपलं पुण्य टिकून ठेवण्यासाठी या 5 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. सात्विक आहार आणि शुद्धता. हा महिना भगवान विष्णूचा आहे, त्यामुळे या काळात मांसाहार, मद्यपान, कांदा आणि लसूण पूर्णपणे टाळावा. शक्य असल्यास शिळं अन्न खाऊ नका. जेवढा आहार सात्विक असेल तेवढं तुमचं मन पूजेत जास्त रमेल. वाणीवर ताबा, मौन आणि संयम. या महिन्यात केवळ शरीराचीच नाही तर मनाची आणि वाणीची शुद्धता महत्त्वाची आहे. कोणाशीही वाद घालू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका किंवा खोटं बोलू नका. तुमची मधुर भाषा आणि शांत भावना स्वभाव हे खरं पुण्य आहे. दीपदानाचे महत्त्व. अधिक मासात दीपदान सर्वश्रेष्ठ मानलं जातं. रोज संध्याकाळी तुळशीपाशी आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन लक्ष्मीचा वास राहतो. मंत्र जप. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अद्भुत शक्ती प्राप्त होते. मंत्र जपला तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 108 वेळा हा जप नक्की करा. जर तुम्हाला शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचा एखादा अध्याय वाचणं अत्यंत लाभदायक ठरते. तुळशीची सेवा करताना ही चूक टाळा. आपण सर्वजण तुळशीची पूजा करतो, पण ही एक चूक अनेकांकडून घडते. रविवारी आणि एकादशीला तुळशीला कधीही पाणी घालू नका. तसेच या दिवशी तुळशीची पानंही तोडू नका. अधिक मासात तुळशीची सेवा ही विष्णूच्या सेवे इतकीच महत्त्वाची आहे, पण ती शास्त्राप्रमाणेच व्हायला हवे. तर मित्रांनो, हा येणारा 2026चा अधिक मास
तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि अमाप समाधान घेऊन येऊ, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला यातून थोडी जरी मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ही महत्त्वाची माहिती आपल्या लाडक्या बहिणींसोबत, मैत्रिणींसोबत आणि मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही पुण्यकर्म त्यांच्या हातूनही घडतील. तुमच्या मनात काहीही शंका असतील किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.